आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. किसान वाणी कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1947 म्हणजेच 26 जून 2025. मंडळी, आपल्या किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकूया धाराशिव येथील शासकीय कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अनिता साबळे यांची मुलाखत. विषय आहे डंखरहित मधमाशीचा पीक उत्पादन वाढीसाठी उपयोग. चला तर मग ऐकूया डॉक्टर अनिता साबळे यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हा शेतकरी बंधूंनो, आत्ता खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे. काही भागामध्ये पेरण्या देखील झालेल्या आहेत खरीपाच्या. परंतु आपल्याला चिंता असते ती कीड नियंत्रणाची, किंवा कुठले रोग पडतील आपल्या खरीपातील पिकावर, त्याचं नियंत्रण कसं करायचं. पण एक सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सतावणारा प्रश्न असतो ती डंखरहित माशीचा. बरं, ती आपल्याला नियंत्रणात आणायची की तिला वाढवायची, आपल्या फायद्याची आहे का नाही, तर या संदर्भातच आज आपण जाणून घेणार आहोत धाराशिव येथील शासकीय कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर अनिता साबळे यांच्याकडून. तर आजचा आपला विषय आहे डंखरहित मधमाशीचा पीक उत्पादन वाढीसाठी आपल्याला काय उपयोग होऊ शकतो. नमस्कार मॅडम, आणि धाराशिव आकाशवाणी केंद्राच्या स्टुडिओत आपलं स्वागत. नमस्कार मॅडम, मला सुरुवातीला सांगा की डंखरहित मधमाशीचा शेतीमध्ये नेमका शेतकऱ्याला उपयोग कसा होतो. बरं, बरेचसे शेतकरी या बाबतीमध्ये जागरूक असतात की आपल्या पिकामध्ये परागीभवन होण्यासाठी आणि आपलं जे पीक आहे त्याचं चांगलं उत्पन्न मिळावं, जेवढा फुलोरा लागलेला आहे त्याच्यापासून चांगलं सीड सेटिंग व्हावं, यासाठी मधमाशीचा उपयोग आहे हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती असतं. परंतु कसं होतं की साधारणपणे आपल्याला निसर्गामध्ये ज्या मधमाशा दिसतात त्या सहज ओळखायला येतात, परंतु त्यांना हाताळणं सोपं नसतं, त्या रागीट स्वभावाच्या असतात, ते पाळायला नको वाटतं, असं होतं. आणि बऱ्याच अंशी असं लक्षात आलेलं आहे की डंखरहित मधमाशी देखील अस्तित्वात असते आणि तिचा देखील पिकाच्या उत्पन्न वाढीकरता उपयोग होतो, याची जाणीव शेतकऱ्यांना नाहीये, याबद्दल काहीच माहिती नाहीये शेतकऱ्यांना, असं देखील मागील काही वर्षामध्ये लक्षात येत आहे. यामध्ये जगभरामध्ये संशोधन होत आहे, भारतामध्ये नव्याने आता याच्यामध्ये संशोधन होऊ लागलेलं आहे आणि निसर्गामध्ये ही मधमाशी आढळते म्हणून हिचा वापर आपल्याला पिकाच्या उत्पादन वाढीसाठी करता येऊ शकतो. आणि म्हणून आवर्जून डंखरहित मधमाशीची ओळख आपल्याला होणं गरजेचं आहे आणि तिचं महत्त्व आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. आता मला मॅडम सांगा की मग डंखरहित माशी जी आहे मग इतर मधमाशांपेक्षा वेगळी कशी असते. जसं की तिच्या नावामध्येच आहे डंखरहित, याचा अर्थ काय की इतर मधमाशा चावा घेतात, डंख करतात आपण त्यांना हाताळताना. आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याच ठिकाणी अशा बातम्या वाचतो की ज्या आग्या मोळाच्या मधमाशा आहेत त्यांच्या अटॅकमुळे लोकांना त्रास झाला वगैरे. तथापि ही डंखरहित मधमाशी जी आहे ती कुठल्याही प्रकारचा डंख करत नाही. म्हणजे याचं कारण असं की आता सुरुवातीला मी तुम्हाला आवर्जून सांगू
इच्छिते की ज्या निसर्गामध्ये आढळणाऱ्या इव्हन पाळल्या जाणाऱ्या ज्या मधमाशा आहेत त्या मधमाशा सगळ्याच डंख करतात. भारतामध्ये 5 प्रकारच्या मधमाशा मुख्यत्वे करून आहेत. त्याच्यामध्ये आहे आग्या मोळाची मधमाशी, सगळ्यांना माहिती असते. उंचावर तिचं मोळ असतं, मोठ्या आकाराचं मोळ असतं. माशी देखील मोठ्या आकाराची आहे. ही पीक फुलोरा अवस्थामध्ये असताना हिचा आपल्याला परागीभवनासाठी फायदा होतो, परंतु ती डंख करते. आपण तिला हाताळत नाही आणि तिला सूर्यप्रकाश लागतो, त्यामुळे आपण तिला पाळू देखील शकत नाही. दुसरी मधमाशी आहे ती आकाराला थोडीशी लहान आहे, तिला आपण म्हणतो फुलोरी मधमाशी. लहान आकाराची आहे, फुलोरी मधमाशी म्हणतो. आणि हिचं जे मोहोळ आहे ते लहान आहे. जी छोटी झुडपं असतात, कमी उंचावरती त्यांचं मोहोळ असतं, भिंतींवरती यांचं मोहोळ असतं आणि फार तर हाताच्या पंजा एवढं किंवा 2 पंजा एवढ्याच आकाराचं तिचं मोहोळ असतं. हिला देखील पाळता येत नाही, कारण यांना सूर्यप्रकाश लागतो. बंदिस्त जागेमध्ये किंवा पेट्यांमध्ये त्या राहत नाहीत. बऱ्याचदा असं लक्षात आलेलं आहे की आवर्जून शेतकऱ्यांनी आणलेलं आहे एखादं पोळं काढून पेटीमध्ये ठेवलेलं आहे, बॉक्समध्ये एखाद्या, ते लगेच 1-2 दिवसामध्ये निघून गेलेलं आहे, असं देखील आपल्याला ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. तर ही झाली फुलोरी मधमाशी, ही देखील डंख करते. तिसरी आता मधमाशी जी आहे ती म्हणजे सातेरी मधमाशी, जिला भारतीय मधमाशी असं देखील नाव आहे. तर ही सातेरी मधमाशी जी आहे ती पाळता येते, कारण हिला बंदिस्त जागा चालते. चौथी मधमाशी जी आहे ती युरोपातून आणलेली, म्हणून तिला युरोपियन मधमाशी असं आपण म्हणतो. भारतामध्ये हिचं पालन केलं जातं. सरसकटला असं म्हणता येईल की पाळल्या जाणाऱ्या मधमाशांमध्ये, मधासाठी असो किंवा परागीभवनासाठी असो, या मधमाशांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते ह्या युरोपियन मधमाशीचं आहे. कारण हिला पाळण्याचं तंत्र हे खूप आधी विकसित झालं. युरोपातून ती भारतामध्ये आणलेली आता बरेच वर्ष झालेली आहे, शेतकऱ्यांना ती माहिती आहे. त्यामुळं तिचं जे मधमाशी पालन जे आहे त्याच्यामध्ये तिचा वापर भारतामध्ये सगळ्यात जास्त होतो. तर ह्या झाल्या 4. या सगळ्या डंख करणाऱ्या मधमाशा आहेत. परंतु आता मी जी सांगते आहे 5वी, डंखहीन किंवा डंखरहित मधमाशी, हिला दुसरं नाव आहे पोयाची मधमाशी. ही अनेक जणांनी पाहिलेली असते, परंतु ती आकाराला इतकी लहान आहे आणि आतापर्यंत ह्या 4 मधमाशा ज्या मी सांगितल्या त्याच्यापेक्षा ती इतकी वेगळी दिसते. ती दिसते डासा एवढी आकार आहे तिचा, आणि डासासारखी थोडीसं त्याचा दिसण्याचं हे असल्यामुळे त्याला मॉस्किटो बी किंवा मॉस्किटो हनी बी असं देखील इंग्लिशमध्ये नाव आहे. मराठीमध्ये हिला आपण पोयाची मधमाशी म्हणतो. आणखी एक फरक ह्या मधमाशीमध्ये वेगळा ह्या इतर मधमाशांपेक्षा असा आहे की मध जे आहे ते अतिशय कमी मिळतं हिच्यापासून. मध उत्पादन करते ती, पण म्हणजे 100 ते 200 ग्रॅम वर्षाला एका मोहळापासून एवढंच तिचं मध उत्पादन होतं. आणि तिसरा महत्वाचा फरक असा आहे, जो आपल्या फायद्याचा खूप आहे, की ग्रीन हाऊसेस असतील, पॉली हाऊसेस असतील, याच्यामध्ये जी पिकं घेतली जातात याच्यामध्ये इतर मधमाशा चांगलं काम करू शकत नाहीत. आपण त्यांना त्याच्यासाठी वापर करायला मर्यादा येतात. परंतु ही जी डंखरहित मधमाशी आहे ही उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये अतिशय वाढलेली, रुळावलेली आहे. त्याच्यामुळे ती जी बंदिस्त जागा आहेत, पॉली हाऊस असतील, ग्रीन हाऊस असतील, नेटमध्ये, हिला फार आपण उपयुक्तता आहे तिची आणि वापरू शकतो, प्रभावी पद्धतीने वापरू शकतो. हे महत्वाचे फरक आहेत या सर्व मधमाशांमध्ये. आता मॅडम मला सांगा की ही जी आपली डंख रहित मधमाशी आहे, तर या मधमाशीचं जे उत्पत्ती आहे किंवा तिचं रहिवास आहे तर आपल्या निसर्गामध्ये आढळून येते काही? बरं, हो, निसर्गामध्ये ही मधमाशी अस्तित्वात आहे. आपण आता कसं आहे की सध्याच्या काळामध्ये सगळाच आपण ज्याला म्हणतो की जैवविविधता, याच्यामध्ये बऱ्याचशा प्रजाती कीटकांच्या असतील, झाडांच्या असतील, ह्या कमी होत आहेत. त्यांचा दृष्टीपथात येण्याचं प्रमाण आता कमी होत आहे. आपण जर जुन्या लोकांशी बोललो आपल्या आजूबाजूच्या, तर तेही सांगतील की पोयाच्या मधमाशा असायच्या, परंतु हल्ली त्या कमी दिसतात. आणि आपल्या पिढीच्या अनेकांना त्यांनी पाहिलेलंच नसतं किंवा माहितीच नसतं हीच मधमाशी आहे. परंतु उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये, आफ्रिका खंड असेल, आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सगळीकडे निसर्गामध्ये ही सापडते. भारतापुरता विचार केला तर हिची जी पोळी आहेत ती आपल्याला इतर मधमाशांची मी ज्यांची नावं सांगितली आपल्याला यांच्यासारखी अशी सरसकट दिसणार नाहीत निसर्गामध्ये. कारण असं आहे, त्यांची जी राहण्याची जागा आहे ते पूर्णपणे आतमध्ये राहतात. जसं की मोठ्या दगडी भिंती असतील, लाकडामध्ये आतमध्ये असतील. त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं जे मूळ आहे, आपल्याला त्यांचं फक्त जे गेट आहे आतमध्ये बाहेर येणं जाण्या करण्याचं, म्हणजे थोडक्यात काय आपल्याला एक होल दिसेल ज्याच्यातून अतिशय लहान आकाराची डासा एवढी मधमाशी आहे ती येता जाता दिसेल. म्हणजे आपण आवर्जून लक्ष दिलं तर दिसणारी मधमाशी आहे. तिला आतमध्ये राहायला आवडतं. म्हणजे काय, पूर्णपणे भिंतीमध्ये. आता समजा एखादं पडकं घर आहे, त्याच्या भिंतीमध्ये आपल्याला कुठेतरी एक छोटासा पाईपाचा आकार, अगदी बारीक पाईप जो असतो तेवढंच, म्हणजे एक होल आहे, त्याला पाईपासारखं काहीतरी पुढे आलेलं आहे, त्यातून बारीक आकाराच्या माशा ह्या येत जात आहेत, एवढंच दिसेल. पूर्ण
पूर्ण मोहोळ आपल्याला दिसणार नाही, ते फोडून बघितलं आपण तर ते आपल्याला दिसतील. फुलांवरती बसलेल्या आपल्याला त्या दिसतात. तर त्यांचा वावर जो आहे तो निसर्गामध्ये भरपूर आहे. आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा त्याच्याबद्दल जागरूकता नसल्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाही. नेमकं कुठल्या परिसरामध्ये या माशा दिसतात, मधमाशा? तसं तर मानवासोबत सहज राहू शकणाऱ्या ह्या मधमाशा आहेत. आता ज्या ठिकाणी मी म्हटलं भिंती असतील किंवा कट्टे असतील दगडाचे मोठे, किंवा अगदी पाईप असतील, विजेचे जे खांब असतात ते असतील, मोठी मोठी जी लाकडं असतील, लाकडाचे उंडके असतील, त्याच्यामध्ये ते घर करतात. किंवा जिवंत झाडांमध्ये देखील आतमध्ये जे झाडाचं खोड आहे त्याच्यामध्ये घर करून त्या राहतात. त्यामुळे मानवाच्या वस्तीच्या आजूबाजूलाच राहणारे आहेत. आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं तर ज्या ठिकाणी भरपूर फुलोरा आहे त्या ठिकाणी आपल्याला सहज दिसू शकतील ह्या माशा. बरं, मला सांगा की डंखरहित जी मधमाशी आहे तिचं जीवनचक्र कसं असतं बरं? साधारणपणे सगळ्याच मधमाशा ह्या सामाजिक प्राणी आहेत, सोशल इन्सेक्ट आपण ज्यांना म्हणतो. त्यांची वसाहत असते, जसं उधईची वसाहत असते, मुंग्यांची वसाहत असते, तसं मधमाशांची देखील वसाहत असते, फक्त आपण त्याला मोहोळ म्हणतो. या वसाहतीमध्ये इतर जसं मधमाशा आहेत त्यांच्यामध्ये जशी एक राणी मधमाशी असते तशीच डंखरहित मधमाशीमध्ये एक राणी मधमाशी असते, जी की संपूर्ण वसाहतीची आई आहे. तिचं काम आहे अंडी घालणं. या अंड्यांमधून अळ्या बाहेर येतात, अळ्यांचे कोश बनतात आणि त्यानंतर त्यांच्या पूर्ण वाढ झालेल्या मधमाशा होतात. याच्यामध्ये जास्त करून असतात कामकरी मधमाशा, म्हणजे हजारो कामकरी मधमाशा एका वसाहतीमध्ये असतात. राणी मधमाशी ही एकच असते. हजारोंच्या संख्येने कामकरी मधमाशा असतात आणि नर माशा देखील असतात, ज्यांचं काम फक्त मादीचं फलन करणं एवढंच आहे. आणि ज्या राणी मधमाशी आहे त्यांनी अंडी घातल्याच्या नंतर साधारणपणे एक 4-5 दिवसामध्ये, जास्तीत जास्त एका आठवड्यामध्ये त्या अंड्यामधून अळ्या बाहेर येतात. अळीचं जे आयुष्य आहे ते साधारणपणे 11 ते 13 दिवसामध्ये. आणि ह्याच्यामध्ये कामकरी मधमाशा जे काही घेऊन येतात, मध बनवतात, ते त्यांना खाऊ घालतात. असं आहे. कोश बनतो त्यांच्या त्या मोहळामध्येच त्यांचा कोश अवस्था असते आणि पूर्ण वाढ झालेली जी कामकरी मधमाशी आहे ती त्यांच्या पोळ्याच्या बाहेर ये जा करत असते. ह्या उडू शकतात. राणी मधमाशी जी आहे ती उडू शकत नाही, तिला पंख असतात, ते अतिशय लहान असतात, ती उडू शकत नाही आणि ती आतमध्येच असते. तर अशी एकंदरीत त्यांच्या पोळ्याची रचना आहे. हे पोळं पूर्णपणे जर आपण बघितलं ना तर ह्याच्यामध्ये 2 भाग असतात. हा आणखी एक महत्वाचा फरक आहे इतर मधमाशा आणि यांचा, की यांचं जे पूर्ण वसाहत आहे यांचे त्यांनी स्वतः 2 भाग केलेले असतात. याच्यामध्ये एक भाग असतो तिथे म्हणजे त्यांची अंडी, पिलं, त्यांचं संगोपन याचा. जो दुसरा भाग असतो, दोघांमध्ये थोडंसं त्यांनी अंतर किंवा एक भिंत तयार केलेली असते, येण्या जाण्यासाठी रस्ता केलेला असतो. तो दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये ते मध साठवणं किंवा त्यांचे जे इतर उत्पादन आहेत, रॉयल जेली हे साठवणं, असं त्यांचं काम असतं. निश्चित. आता मला सांगा की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की डंखरहित मधमाशीची आपण चर्चा करतोय, मग डंखरहित मधमाशीचा शेतीमध्ये कसा उपयोग होतो बरं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की इतर मधमाशा अस्तित्वात असताना, त्यांचं पाळण्याचं तंत्र विकसित झालेलं असताना, डंखरहित मधमाशा आवर्जून पाळणं का गरजेचं आहे किंवा त्यांचं संवर्धन करणं का गरजेचं आहे, हे निश्चित साहजिक आपल्याला शेतकरी बांधवांना पडणारा प्रश्न आहे. तर यामध्ये असं सांगता येईल की विशेष करून आपल्याकडे निसर्गामध्ये ते आढळतात, आपण त्यांना पाळू शकतो. इतर मधमाशा पाळताना आपण त्या डंख करतात म्हणून एक प्रकारची भीती असते. ह्या कुठलाही डंख करत नाहीत, पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की त्यांचं आपण काय म्हणूया पालन किंवा मेंटेनन्स हा अतिशय साधारण आहे, इझी आहे, सोपा आहे. शेतकरी बांधवांनी यामध्ये मध पालन हा विचार न ठेवता, कारण मी सांगितलं त्यांचं जे मधाचं उत्पादन आहे ते 100 ते 200 ग्रॅम आहे, पहिली गोष्ट. त्याच्यामध्ये त्यांच्या मधाचा वापर किंवा त्याचा आपण काय म्हणूया जो रेट आहे तो इतर मधापेक्षा मात्र खूप जास्त आहे. आजचा जर रेट म्हटलं तर 1500 ते 1600 रुपये पर किलो एवढा त्यांचा जास्त किंमत आहे. तर आयुर्वेदामध्ये यांच्या मधाचं महत्व आहे. याच्यामध्ये जे पचनसंस्थेचे विकार असतात किंवा डोळ्यासंबंधीचे विकार असतात त्याच्यामध्ये त्याचा वापर होतो. शेतकरी बांधवांनी मात्र हा एकमेव विचार न करता जे आपल्या पिकांचं परागीभवन आहे याच्यामध्ये आपल्याला पेट्या विकत मिळतात, पेट्या भाड्याने मिळतात, पेट्यांचा मेंटेनन्स आपल्याला जास्त करावा लागत नाही, फार काही आपल्याला त्यांच्यासाठी करायचं नाही आहे, अतिशय सोपं तंत्र आहे. तर ते त्यांनी करून बघितलं पाहिजे. आपली जी पिकं आहेत, धाराशिव जिल्ह्यापुरता जर विचार केला ना आपण तर याच्यामध्ये जी भाजीपाला पिकं आहेत, वेलवर्गीय पिकं आहेत विशेष करून, कारण काकडी असेल, खरबूज असेल, त्यानंतर कलिंगड असेल किंवा दोडका, कारले ह्या भाज्या असतील, ह्या पूर्णपणे इतर गोष्टींवरती अवलंबून आहेत. कारण त्यांच्या नरफूल मादीफूल वेगळं असतं, त्याच्यामुळं परागीभवनासाठी ते इतर माध्यमांवरती अवलंबून असतात, मुख्यत्वे कीटकांवरती अवलंबून असतात. आणि
इतर ज्या मधमाशा आहेत, अगदी फळपिकांमध्ये देखील यांचा उपयोग आहे, इतर ज्या मधमाशा आहेत त्यांचा आकार मोठा आहे, जी फुलं लहान आहे ज्यांच्यामध्ये त्या येऊ शकत नाही, ज्या फुलांमध्ये एंट्री करू शकत नाहीत इतर मधमाशा, हिचा आकार लहान असल्यामुळे त्या सहज एंट्री करू शकतात, परागीभवन करू शकतात. तर यासाठी ही जी पिकांची मी नावं घेतली त्या व्यतिरिक्त अगदी स्वपरागीभवन होणारी पण पिकं आहेत. तर संशोधन जे झालेलं आहे ते काय सांगतं की अगदी फक्त परपरागीभवन होणारी पिकच त्यांच्यामध्येच त्याचा फायदा असं नाही, जी स्वपरागीभवन होणारी पिकं आहेत, उदाहरणार्थ टोमॅटो म्हणूया आपण, जे खूप हाय व्हॅल्यू क्रॉप म्हणतो आपण ज्याला, तर संशोधनाअंती हे सिद्ध झालेले आहे की टोमॅटो सारख्या पिकामध्ये देखील जर फरक पाहिला तर 2 ते 2.5 किलोनं प्रति झाड मागे 2 ते 2.5 किलो फळांचं उत्पादन जास्त निघतं जर आपण यांचा वापर केला तर. थोडक्यात काय की परागीभवन घडवून आणण्यासाठी ह्या मधमाशीचा खूप चांगला उपयोग आपल्याला होऊ शकतो. आपल्या भागामध्ये मराठवाड्याचा विचार केला तर आंब्याचं प्रमाण खूप आहे. आंब्यासारख्या पिकामध्ये बाहेरील देशांमध्ये हे सिद्ध झालेलं आहे संशोधनातून की इतर मधमाशांपेक्षा अतिशय उत्कृष्ट काम परागीभवनाचं ही करते डंखरहित मधमाशी. त्याच्यामुळं आपण हिचा वापर निश्चितपणे करावा. शेतकरी बांधवांनी याचं महत्त्व जाणून घ्यावं आणि त्या संदर्भामध्ये आपण तिचं संवर्धन आणि वापर दोन्ही करावा आवर्जून. निश्चित. डॉक्टर अनिता साबळे मॅडम, आपण डंखरहित मधमाशी संदर्भात चर्चा करत आहोत, पण मला सांगा की मग शेतकरी बांधवांना या डंखरहित मधमाशीचा उपयोग कसा होऊ शकतो? आपली जी पिकं आहेत, आता बरेचसे शेतकरी बियाणं पैदास करतात, उदाहरणार्थ कांदा म्हणूया आपण, जे की खूप महाराष्ट्रामध्ये एक मोठं महत्वाचं पीक आहे, तर त्याचं बियाणाचं उत्पादन वाढवण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. प्रश्न आहे उपलब्धतेचा. साहजिकच कोणाही शेतकरी बांधवाच्या मनामध्ये हा प्रश्न मला वापरायचा आहे, मी मिळवणार कुठून? तर जेही मधमाशी पालक असतात, काही शासकीय संस्था असतात, आपल्याकडे शासकीय संस्था जी आहे ती CBRTI अर्थात सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जी पुण्यामध्ये आहे. इतरही काही मधमाशी व्यवसाय खाजगी मधमाशी पालक असतात, त्यांच्याकडे आपल्याला ह्या मधमाशीच्या पेट्या विकत मिळू शकतात. हंगामामध्ये त्या भाड्यानं देखील मिळतात. जेव्हा आंब्याच्या मोहराचा सीझन असतो किंवा भाजीपाल्याच्या ह्याचा सीझन असतो त्यावेळेला आपल्याला त्या भाड्याने देखील मिळू शकतात आणि त्याच्यासाठी आपण त्यांच्याशी संपर्क साधणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, जर आपल्याला त्या वर्षभर पाळायच्या असतील, व्यवसाय म्हणून करायच्या असतील, तर आपण त्याच्यामधलं प्रशिक्षण पहिल्यांदा घेणं गरजेचं आहे. मी ज्या संस्थेचं नाव आता घेतलं, सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षणची जी संस्था आहे पुण्यामध्ये, त्यांच्याकडे ह्या संदर्भामध्ये आपल्याला प्रशिक्षण देखील मिळू शकतं. ज्यांना त्याच्यामध्ये आणखी खोलवर म्हणजे अभ्यास करायचा आहे, वापर करायचा आहे, सर्वच पिकांसाठी जर आपल्याला हंगामानुसार वापर करायचा असेल तर वर्षभर आपण त्या ठेवू शकतो. ज्यांचे पॉली हाऊस आहेत, ग्रीन हाऊस आहेत आणि त्यांच्या पिकांचं म्हणजे काय म्हणूया आपण परपरागीभवन होतं, तर असे जे शेतकरी आहेत ते या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन स्वतः मधमाशी पालन करू शकतात. आता आणखी एक पर्याय याच्यामध्ये असं सांगू इच्छिते मी आवर्जून की जर आपण प्रशिक्षण घेतलं, माशी दिसते कशी हे आपण शिकून घेतलं, तर जे निसर्गामध्ये तिचे पोळे आहेत ते देखील काढण्याचं तंत्र अतिशय शास्त्रशुद्ध, त्यांना कुठलाही त्रास न देता त्या नष्ट होणार नाहीत असं बघून, तर ते देखील तंत्र ते शिकून घेऊ शकतात. जे निसर्गामधले पोळे आहेत ते काढणे आणि पेट्यांमध्ये भरणे आणि त्यांचा सतत वापर करत राहणे. एक गोष्ट आवर्जून शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छिते की एक इतर ज्या मधमाशा आहेत यांच्यामध्ये ॲब्स्कॉन्डिंग अर्थात पळून जाण्याचं प्रमाण खूप आहे. म्हणजे फुलोरा कमी पडला वगैरे तर त्या पळून जाण्याचं त्यांचं आणि किंवा त्यांच्यामध्ये क्राउडिंग झालं, त्यांची संख्या खूप झाली एका मोहळामध्ये, तर पळून जाण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये खूप जास्त आहे, जे की ह्या मधमाशीमध्ये कमी आहे. म्हणून मी म्हटलं की यांचा मेंटेनन्स जो आहे तो अतिशय कमी आहे. मग आपल्याला त्यांना पाळताना येणाऱ्या अडचणी आहेत त्या कमी आहेत इतर मधमाशांच्या तुलनेमध्ये. म्हणून आवर्जून आपण याकडे लक्ष द्यावं. आपल्याला याच्याबद्दल माहिती नाही, जागरूकता जर निर्माण झाली शेतकरी बांधवांमध्ये तर निश्चित आपल्याला मराठवाड्यासारख्या परिसरामध्ये आपल्याला खूप त्याचा फायदा करून घेता येऊ शकतो. निश्चित मॅडम, तुम्ही अगदी डंखरहित मधमाशी संदर्भात माहिती देतच आहात, पण एक शेवटचा प्रश्न असा आहे की जसं आपण गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतो, तसं मग जर डंखरहित मधमाशी जी आहे ते शेतकऱ्याने आपले मित्र म्हणून जर त्याला स्वीकारलं आणि डंखरहित मधमाशीचे संवर्धन जर त्यांनी केलं तर मग हे संवर्धन करण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं या माशीचं? तुम्ही जसं म्हणालात की त्यांनी स्वीकारलं तर मुळात ती आपली मित्र आहे. शेतकरी बांधवांचीच काय की इन जनरल ती मित्र कीटक आहे, फक्त आपल्याला त्याबद्दल जाणीव नाही आहे, एवढंच आहे. तर त्याबद्दल जागरूकता जर निर्माण झाली तर संवर्धन करण्यासाठी आपण काय करू शकतो? मी म्हटलं उष्णकटिबंधीय भागामध्ये सहज आढळणारी, सहज वाढणारी, उन्हाळ्यामध्ये मागील वर्षभरामध्ये कृषी महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी आपण पाळताना असं निरीक्षणास आलेलं आहे की विशेष करून उन्हाळ्याचे जे दिवस आहेत त्यामध्ये देखील जेव्हा इतर मधमाशांची जी ऍक्टिव्हिटी आहे ती कमी असते, उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या वेळेला देखील हिची ऍक्टिव्हिटी खूप आहे. याचा अर्थ काय की इतर मधमाशांपेक्षा ती काय म्हणूया स्टर्डी आहे. त्यामुळं आपण आवर्जून ह्या कालावधीमध्ये फुलोरा राहील
किंवा वर्षभर फुलोरा राहील याची जर आपण काळजी घेतली, वर्षभर फुलोरा ठेवण्यासाठी वेगळे वेगळे जे फुलं पिकं आहेत, शोभेची झाडं आहेत, हे देखील आपण ठेवू शकतो. ज्या वेळेला आपलं पीक शेतामध्ये अस्तित्वात नसेल अशा वेळेला, किंवा उत्कृष्ट सांगता येईल याच्यामध्ये कमी मेंटेनन्स असलेली किंवा कमी लक्ष द्यावी लागणारी मोहरीसारखी पिकं आहे, सूर्यफुलासारखी मोठमोठं आपण आपल्या शेतामध्ये टाकत राहिलो ना वर्षभर, आणि फुलं फक्त मेंटेन करू, आपल्याला उत्पादन नाही घ्यायचं त्याच्यापासून, त्यांना जर फक्त आपल्याला सांभाळायचं आहे, अशा वेळेला जेव्हा पीक नाही आहे, फुलोरा कमी आहे, तर त्यांचं सूर्यफूल असेल, मोहरी असेल, अशी जी पिकं आहेत ही सहज वाढतात. सूर्यफूल तर 3ही सीझनमध्ये येतं, त्यामुळे आपण आठवड्याला मुठभर टाकत गेलो तरी आपण एक पेटी ह्या मधमाशांची वर्षभर सहज सांभाळू शकतो. निश्चितपणे आपण डंखरहित मधमाशीच्या संवर्धनासंदर्भात आणि एकंदरीतच डंखरहित मधमाशी जी आहे ती शेतकऱ्यांच्या फायद्याची कशी आहे, हिताची कशी आहे, आणि शेती उत्पादनाबरोबरच आपल्याला मधमाशीपासूनही देखील शेतकऱ्यांना बांधवांना तिचा कसा आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो या संदर्भात निश्चित खूप आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही सविस्तर या डंखरहित मधमाशी संदर्भात खूप छान माहिती दिली. निश्चित शेतकरी बांधव यापुढे आपल्या शेतीच्या उत्पादनासाठी आणि डंखरहित मधमाशीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतील, आपली आर्थिक उन्नती साधून घेतील आणि नैसर्गिकदृष्ट्या आपल्या शेती करण्यासाठी डंखरहित मधमाशीचा निश्चित आपल्या शेतीच्या व्यवहारामध्ये उपयोग करून घेतील अशी आशा करूया. की आपण एक शासकीय कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक म्हणून जर या संदर्भात अजून काही आमच्या शेतकरी बांधवांना शंका असतील, प्रश्न असतील, तर त्या संदर्भात आपला मोबाईल नंबर आमच्या शेतकरी बांधवांना सांगावा. हो जरूर. माझा संपर्क क्रमांक आहे 8308 570 516. प्लीज रिपीट एकदा करा. 8308 570 516. निश्चित शेतकरी बांधवांनो, आपण डंकर रहित मधमाशी संदर्भात आणि आपल्या पीक उत्पादन वाढी संदर्भात या माशीचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, तिचं संवर्धन आपण कसं करू शकतो या संदर्भात जर आपल्याला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर निश्चित आपण डॉक्टर अनिता साबळे मॅडम यांना संपर्क करू शकता. डॉक्टर अनिता साबळे मॅडम, आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओत आलात आणि डंखरहित मधमाशी संदर्भात, पीक उत्पादन वाढी संदर्भात या माशीचा कसा उपयोग होऊ शकतो या संदर्भात सविस्तर आमच्या शेतकरी बांधवांना आणि श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. डंखरहित मधमाशीचा पीक उत्पादन वाढीसाठी उपयोग याविषयी धाराशिव येथील शासकीय कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अनिता साबळे यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकली. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया योगशास्त्र आणि त्याचे फायदे याविषयी डॉक्टर पल्लवी कोथळकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 8. आजच्या दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात नाही म्हटले तरी योग्य शारीरिक हालचाली होत नाहीत. जेथे सामान्य माणसाची ही कथा, तर गर्भवतींचे काय वर्णावे. काही गर्भवतींच्या कौतुकापोटी कमीत कमी हालचाली, तर काही गर्भवतींच्या जीवापेक्षा अतिरिक्त हालचाली. दोन्हीही घातकच. गर्भावस्थेत योग्य व्यायाम, योग्य हालचाली तसेच निकोप मानसिक स्थितीसाठी योग व प्राणायामाची आवश्यकता अधिकच असते. प्रसूतीच्या काळात शरीरातील पोट व कंबर यांचे स्नायू महत्त्वाची भूमिका बजावतातच, परंतु मांड्या, पाठ, मान इतकेच काय, तर अगदी चेहऱ्याच्या स्नायूंचा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लागत असतो. म्हणून स्त्रीला सहज प्रसूती अर्थात नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने विशिष्ट व्यायाम करण्याची, योग करण्याची नितांत गरज असते. अति आराम केल्याने व रोजची कामे टाळल्याने नैसर्गिक प्रसूती होण्याची शक्यता कमी कमी होत जाते. गर्भवतीने घरातील रोजची साधी कामे व गर्भारपणात करावयाचे विशेष व्यायाम आवर्जून करावेत.
योगासनांचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे गर्भ प्रसूतीसाठी आवश्यक असणाऱ्या प्राकृत आसनात अर्थात नैसर्गिक स्थितीत यायला मदत मिळते. सुखासन, पद्मासन, वज्रासन ही आसने म्हणजेच बसण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. यांचा उपयोग कमरेच्या सांध्यांची लवचिकता व आकुंचन प्रसरण क्षमता वाढविण्यासाठी होतो. सकाळी प्राणायामासोबत ही आसने होतातच, परंतु दिवसभरात देखील जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा या पद्धतींनी बसल्यास त्याचा गर्भवतींना उपयोग होतो. वज्रासन तर पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणानंतरही करता येण्यासारखे एकमेव आसन आहे. गर्भवती स्त्रियांनी जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा दीर्घश्वसन करावे. फक्त छातीपुरताच श्वासोच्छ्वास करण्यापेक्षा पोटाच्या स्नायूंची पुरेशी हालचाल होईल अशा पद्धतीने श्वासोच्छ्वास करावा. सकाळी केलेल्या दीर्घश्वसनामुळे उलट्या, मळमळ हे त्रास तर जाणवत नाहीत आणि दिवसभरात देखील अस्वस्थ, घाबरल्यासारखेही वाटत नाही. दीर्घश्वसनासोबतच गर्भवतीने तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्राणायामाचाही अभ्यास केल्यास थकवा कमी येतो, मन शांत राहते, चिडचिड, नैराश्य, अनुत्साह या भावना दूर राहतात व झोपही चांगली लागते. गर्भवतीने शक्तिसंचारण, वृक्षासन, गोमुखासन, उष्ट्रासन, काकबैठक, पर्वतासन, मार्जारासन, जानुसंचालन, ताडासन, स्ट्रेचनिंग, वक्रासन, कटीचक्रासन, शवासन इत्यादी योगासने नियमित करता येण्यासारखी आहेत. योग व प्राणायामाच्या योग्य अभ्यासाने जसे फायदे होतात तसेच ते चुकीच्या पद्धतीने केल्यास दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग व प्राणायाम करणे आवश्यक असते. आरोग्य बळीराजाचं या सदरात आताच आपण योगशास्त्र आणि त्याचे फायदे याविषयी डॉक्टर पल्लवी कोथळकर यांनी दिलेला माहितीचा भाग 8 ऐकला. मंडळी, यानंतर ऐकूया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 27 जून 2025चा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज. मंडळी, उद्या 2 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्याचं कमाल तापमान असेल 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान असेल 24 अंश सेल्सिअस. उद्या आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता असेल 78% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल 51%. वाऱ्याचा तासी वेग 19 किलोमीटर इतका नैऋत्य दिशेला असेल. मंडळी, हा होता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 27 जून 2025चा धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज. मंडळी, याबरोबरच आजचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी हा आम्ही इथंच संपवित आहोत. पुन्हा आपण भेटूया येत्या शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या किसानवाणी याच कार्यक्रमात. तोपर्यंत संजय पाटोळे आपला निरोप घेतोय. नमस्कार. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.